हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. धडाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेलच. या संघामध्ये रोहन भोसले, पण तो ओपनिंगला आता सध्या आलेला नाही आहे. पहिला चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू साजन पाटील सरांचा. निर्धाव धावाचा हा चेंडू.
पहिला चेंडू, निर्धाव धावाचा चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि षटकार सीमारेखा पार, अतिशय सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सीमा रेखा पार, अतिशय सुंदर असा फटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 12, 13. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. अतिशय सुंदर फलंदाजी. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. संकेत याच्या बॅटमधून 2 षटकार लगातार. पुन्हा एकदा सीमा रेखा पार, तिसरा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 19. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 19. चौथा चेंडू आणि अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 19 या धावसंख्येवरती. पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच असा टोलवलेला आहे, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण तिकडे संदेश गावंड याचं आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत, फक्त 1च धाव दिलेली आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण संदेश गावंड याचं. धावसंख्या झालेली आहे ती 20. पुन्हा एकदा सुंदर असा पण उंच गेलेला आहे आणि हा बाद. कर्णधार ओम प्रकाश, बाद, पहिला गडी बाद. आणि फलंदाज जो आलेला आहे त्याची सगळी मनापासून वाट पाहत होते. अतिशय सुंदर फलंदाज वादळ, त्याला एक नाव आहे वादळ, कारण का पहिल्या आपल्या 4 सामन्यांमध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला एकाकी हातावरती 1 हाती विजय मिळवून आपल्या संघाला त्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. असा हा फलंदाज रोहन भोसले. आपण ज्याची वाट बघत होतो तो खेळाडू पटांगणामध्ये आलेला आहे आणि सुंदर असा खेळाडू रोहन भोसले. रोहन भोसले, आपण त्या खेळाडूंना रोहन भोसले असं बोलू शकत नाही. या मंडळातला वादळ, चक्रीवादळ, पूर्ण मुंबई शहरातला वादळ या पटांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तो म्हणजे रोहन भोसलेच्या स्वरूपामध्ये उत्कृष्ट असा हा खेळाडू या पटांगणामध्ये. मी तर म्हणतो जे खेळाडू खेळतात त्यांनी त्याची फलंदाजी बघून तसंच आपलाही गेम तुम्ही खेळायचं आहे आणि या मैदानाचं नाव रोशन करायचं आहे. खरोखर या खेळाडूकडे बघून असं वाटते की आत्मातनं एक फील येते की बाबा असंच माझीही फलंदाजी असावी आणि मी असाही खेळत राहावं. असा हा खेळाडू आहे रोहन भोसले. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो खेळाडू पटांगणामध्ये आलेला आहे, तो म्हणजे रोहन भोसलेचा वादळ. खरोखर हॅलो 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 माईक चेक चेक माईक चेक. रोहन भोसले हा उत्कृष्ट खेळाडू आहे या पटांगणामधला आणि खरोखर अप्रतिम खेळाडू म्हणून संबोधित केलेला पूर्ण मुंबई शहरामधला हा रोहन भोसले, षटकारांचा बादशाह.
सुमित यांना सामोरे जातील ते रोहन भोसले. या आधील जो सामना झाला त्या सामन्यामध्ये आपल्या स्वतःच्या 77 धावामध्ये नाबाद खेळी खेळणारा हा रोहन भोसले. आता बघूया अंतिम फेरीमध्ये त्याची फलंदाजी कशी होते ती. सामना थांबवू नका, सामन्याला विलंब होते आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील हे लक्षात ठेवा. सुमित यांना सामोरे जातील ते रोहन भोसले. षटकारांचा बादशाह. पहिला चेंडू 4 धावा. वादळ सुरू झालेलं आहे. पहिला चेंडू 4 धावा. खरोखर या खेळाडूला किती त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे असा हा खेळाडू आहे. हॅलो. महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री साई धर्मा सुंचू, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस श्रीयुत मनीषदादा पवार यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे. आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र उमेश यांना सुद्धा नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. वाईटच्या स्वरूपात. खरोखर रोहन भोसले यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. या फलंदाजाची जी खेळपट्टी आहे खरोखर बघा, चारी बाजूला चारी तऱ्हेने चारी षटकार आणि खरोखर हॅलो रोहन तू माईकचे खेळाडू आहेस की बॉलरचा जीव घेणारा क्रिकेटर आहेस हे असं बोलवायचं नसते, परंतु तू तिची खेळी आहे ती खेळी पाहण्यासाठी, तुझी खेळी पाहण्यासाठी इथे की प्रेक्षक आलेले आहेत. खरोखर तू या प्रेक्षकांचं मन जिंकावं आणि आपली खेळपट्टी पूर्ण 5 ओव्हरपर्यंत करून दाखवावी. महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री साई धर्मा सुंचू यांना मी नम्र विनंती करतोय 2 मिनिटांसाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. 2 षटकाची धावसंख्या झाली ती 33 आणि आता जो षटक येणार आहे तो चॅलेंजचा षटक येणार आहे. बघूया या चॅलेंज षटकामागे संकेत कानाडे उर्फ विजाड आणि रोहन भोसले. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतात ते. 2 षटकाची धावसंख्या झाली ती 33 आणि बॉलर आहेत ते राजा जावळेकर. खरोखर यांनी उत्कृष्ट आतापर्यंत या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती. स्टेज समोर असलेले सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती, जरा बाजूला पाहुण्या मंडळींना क्रिकेट पाहू द्या. स्टेजच्या समोर असलेल्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, सहकार्य करा. रोहन भोसले यांची फलंदाजी पाहण्यासाठी करोडो प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. कालपासून भर उन्हामध्ये त्याने षटकारांचा पाऊस पाडलेला आहे. आता सुद्धा त्याच्याकडनं तीच अपेक्षा आहे, पण नावाजलेला असा हा गोलंदाज राजा. पाहूया फलंदाज रोहन भोसले काय करतोय. त्याने सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने टोलवलेला आणि हा सीमा रेखा पार. महाराजांचा छावा रोहन भोसलेच्या बॅटमध्ये येतात 6 धावा. उत्कृष्ट असा हा खेळाडू पहिल्या चेंडूत षटकार मारलेला आहे. चॅलेंज ओव्हर आहे. अजूनही 5 चेंडूत 10 धावांची गरज आहे चॅलेंज ओव्हर स्वीकारण्यासाठी. खरोखर अप्रतिम खेळाडू. दुसरा षटकार
2 चेंडू 2 षटकार. रुपेश भोसले यांचे मामा रोहन भोसले यांचे मामा सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सामना पाहण्यासाठी. आपले वडील आणि आपले मामा रोहन भोसले यांचे मामा सुद्धा मॅच बघायला आलेले आहेत. रुपेश राणे खरोखरच रोहन भोसले यांनी या सामन्यामध्ये जर 50 धावा केल्यात तर तुम्हाला कैलासवासी ममता तावडे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. 6 बॉल 6 सिक्स मारले तर अतिथकडनं 5001 रुपयाचा पारितोषिक येणार आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आणि हे वादळ थांबलेलं आहे. रोहन भोसले बाद. मोठा धक्का ब्लास्टर्स या संघाला रोहन भोसले याच्या स्वरूपात. रोहन भोसले बाद. सिद्धेश गावंड जिथे कुठे असतील माईकशी संपर्क साधायचा आहे. चॅलेंजरसाठी 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. ग्रेट शॉट. उत्कृष्ट शॉट मारलेला आहे संकेत कानडे यांनी. तीन षटका किती धावसंख्या झाली ती 61. 61. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत.
महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस श्रीयुत मनीष दादा पवार यांचे श्रीफळ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश गावंड. जे सहकार्य आमच्या मंडळाला केलेले आहे त्या सहकार्याबद्दल विश्वमित्र क्रीडा मंडळ शतशः आपले ऋणी आहे. मनीष दादा, जे सहकार्य तुम्ही केलेले आहे त्यासाठी आणि यापुढे सुद्धा असे सहकार्य आमच्या मंडळाला करा ही श्रींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद मनीष दादा. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोष पाटील उर्फ दाऊ याच्या बॅटमधून दोन झणझणीत षटकार आपण पाहिलेच असतील. अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज, अबाव 40 मधला हा फलंदाज अतिशय आपल्या गोलंदाजीमधून सुद्धा त्याने प्रभावित केलेला आहे. त्याचबरोबर आता आपली फलंदाजी सुद्धा दाखवून सर्व प्रेक्षकांचं मन त्याने जिंकलेलं आहे. आपले चाहते सुद्धा त्याचे वाढलेले आहेत या षटकारामुळे. अतिशय सुंदर फलंदाजी संतोष पाटील उर्फ दाऊ. पुन्हा एकदा सज्ज फलंदाजीसाठी आणि हा पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटकार, पण एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संतोष पाटील उर्फ दाऊ. धावसंख्या झालेली आहे ती 76. अतिशय सुंदर फलंदाजी ब्लास्टर्स या संघाची. धावसंख्या झालेली आहे ती 76. पुन्हा एकदा संतोष पाटील फलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार लेग साईडच्या दिशेने आणि हा सीमा रेखा पार आणि हा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. वय वर्ष 40च्या वरती असलं तरी फलंदाजी आपल्याला 18 वर्षाची वाटत आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी संतोष पाटील उर्फ दाऊ याची. माझ्या मते रोहन भोसले यांची फलंदाजी पाहून संतोष पाटील उर्फ दाऊ याच्या अंगी सुद्धा त्याचंच भूत गेलेलं आहे असं मला वाटतंय. अतिशय सुंदर फलंदाजी संतोष पाटील उर्फ दाऊ याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतो रवी. खरोखर उत्कृष्ट असे 2 षटकार मारलेले आहेत संतोष पाटील यांनी. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 82. 4 षटका अखेरीस. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे संतोष पाटील आपल्या संघासाठी. शेवटचं षटक आहे. बघूया सूरज आणि संतोष आपल्या संघासाठी किती धावा काढतात त्या. रवी यांना सामोरे जातील ते सूरज. वेल बोल्ड.
बहुत ही बढिया गेंद. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी रवी यांची आपल्याकडून पाहायला मिळत आहे. 82 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू अखेरीस किती धावसंख्या काढतायत ते आपल्याला पाहायचं आहे. खरोखर रोहन भोसले, संदेश कानाडे, संतोष पाटील, सूरज हे 4 सलग ओ गुड शॉट. वेल फील्ड. 4 धावा अडवल्या साजन पाटील यांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलेले आहेत ते संतोष पाटील. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 83. 83. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. रवीना सामोरे होतील ते संतोष. संतोष पाटील बाद झालेले आहेत. काही कळेनच असा चेंडू टाकलेला रवी यांनी. 83. जितेश जाधव. जितेश जाधव 3 चेंडू शिल्लक आहे तुमच्यासाठी. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या करतात ते जितेश जाधव. उत्कृष्ट वरळी विभागामध्ये अंडरम खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. खरोखर नाव गाजलेलं या खेळाडूचं. दोन्ही बंधुराज दीपेश जाधव आणि जितेश जाधव या दोघांचंही या वरळी विभागामध्ये अंडरम खेळण्यामध्ये खरोखर नाव गाजलेलं आहे. बघूया आता या पटांगणामध्ये ओव्हरमध्ये त्याला शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिले आहेत. त्या 3 चेंडूमध्ये किती धावसंख्या आपल्या संघासाठी काढतात ते जितेश जाधव. धावसंख्या झालेली आहे ती 83. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर गोलंदाजी रवी याची आपल्या संघासाठी. 5वा चेंडू आणि ह्या चेंडूमध्ये सुद्धा फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न. धावसंख्या झालेली आहे ती 84. पाच चेंडूत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत रवी याने. अतिशय सुंदर गोलंदाजी. धावसंख्येवरती थोडा दबाव. शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया शेवटचा चेंडू आणि हा कट लागून मागे गेलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. प्रयत्न सुद्धा नाही. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 85. वर्ली ब्लास्टर या संघाची धावसंख्या झाली ती 85. 88 धावांचा 86 धावांचा आव्हान दिलेला आहे तो वर्ली किंग्स या संघाला. ते बॉल वर्ली किंग्स या संघाला 86 धावांचा बलाढ्य असा आव्हान दिलेलं आहे. सिद्धेश बॉल दे. हॅलो माईक चेक. ब्लास्टर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 85 आणि वर्ली किंग्स या संघाला जर हा अंतिम सामना वर्ली प्रीमियर लीग पर्व 4थेचं विजेता पारितोषिक जर पटकावायचं असेल तर 30 चेंडूत 86 धावांची गरज. अतिशय भले मोठे आव्हान आहे. जर वर्ली किंग्स या संघाला अंतिम फेरीचा विजेता पद जर पटकावायचं असेल तर 30 चेंडूत 86 धावांची गरज याची नोंद घ्यायची आहे. कृपया करून
व्यासपीठाच्या समोर जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे की थोडं साईडला व्हायचं आहे. सिद्धेश गावण जरा साईडला घ्या यांना. प्रमुख पाहुणे जे बसलेले आहेत त्यांना मॅचचा आनंद लुटू दे. साई मयेकर, वर्ली किंग्स याकडून जे दोन खेळाडू आहेत त्यांची नावं आहेत प्रभाकर मेहता आणि आशिष चिंदरकर. आशिष चिंदरकर आणि प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या या पटांगणामधले उत्कृष्ट षटकार मारणारे खेळाडू प्रभाकर मेहता. बघूया वर्ली ब्लास्टर यांनी 85 धावा केलेल्या आहेत. 86 धावांचं आव्हान दिलेलं आहे वर्ली किंग या संघाला विजयी होण्यासाठी. बघूया हे बलाढ्य असं आव्हान स्वीकारतात का वर्ली किंग संघ. संतोष पाटील आपला स्वतःचा पहिला आणि संघाचा पहिलं षटक घेऊन येतो. संतोष पाटील गेल्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज संतोष पाटील. बघूया यांना सामोरं जातील ते प्रभाकर मेहता. संतोष यांना प्रभाकर मेहता पहिला चेंडू टाकला तोही अवंतरित धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती एकही चेंडू झालेला नाही आहे. पहिलीच धाव अवांतराने षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न यशस्वी झाला नाही आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता यशस्वी झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. सुंदर गोलंदाजी करतोय संतोष पाटील उर्फ दाऊ. आपल्या फलंदाजीत सुद्धा त्यांनी चांगली किमया करून दाखवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीत एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 2. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पुन्हा सज्ज आशिष चिंदरकर नावालेलाचा गोलंदाज आणि हासी मा रेखा पार. पहिला षटकार धावसंख्या झालेली आहे ती 8. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली 8. दोन्ही संघ बलाढ्य असे हे संघ. दोन्ही संघाची फलंदाजी पाहताना प्रेक्षकांना तर खूप मजा येते. ह्याच चुरशीमध्ये कोण लढत जिंकेल हे सुद्धा आपल्याला पुढच्या 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळेलच. आणि हा आपल्याला चौकार पाहायला मिळतो आहे. अवांतर धाव आणि 22च्या स्वरूपात चौकार. टोटल 5 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 13. दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे 13. या अवांतर धावमुळे आणि 22च्या स्वरूपात चौकारामुळे षटक जरा महागडं जात आहे. एक चेंडू 2 धावा असताना आता 2 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आशिष चिंदरकर याचा समोरच्या दिशेने आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 19. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली 19. सामना विजयी होण्यासाठी साजन पाटील सरांचा संघ वर्ली किंग्स या संघाला 86 धावाचं भलमोठं आव्हान पार काढायचं आणि हा पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेखा पार. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या झालेली ती 25. 4 चेंडू आणि 25 धावा. शेवटचे 2 चेंडू अतिशय पहिला षटक म्हणजे पहिल्या 4 चेंडूत महागडं षटक झालेलं आहे संतोष पाटील उर्फ दाऊ यांचं. रोहन भोसले काहीतरी कान मंत्र देताना आपल्याला दिसत आहेत संतोष पाटील उर्फ दाऊ यांना. पुढच्या चेंडूमध्ये
जर काही यशस्वी झाले तर तो रोहन भोसले यांचा कानमंत्र असेल. पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा आशिष चिंदरकर सज्ज आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 31. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक 5 चेंडू 31 धावा. पाच चेंडू आणि 31 धावा. पहिल्याच षटकामध्ये आपल्या विभागातील शाखा प्रमुख श्रीयुत संजयदादा भगत यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे अंतिम फेरीच्या सामन्यासाठी. तरी मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सीमारेखा पार आणि धावसंख्या झालेली आहे ती 37. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 37. अतिशय सुंदर फलंदाजी आशिष चिंदरकर याची आपल्या संघासाठी. डॉक्टर ॲडव्होकेट साजन सर यांचा हा संघ लगातार चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पण गेल्या 3ही अंतिम फेरीमध्ये त्यांनी अंतिम फेरी त्यांना जिंकता आलेली नाही आहे. आज या चौथ्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून पाहूया. आपल्याला 2-3 षटकामध्ये कळेलच की कोणता संघ विजयी होईल. पहिल्या षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31. धावसंख्या झालेली आहे ती 37. रोहन भोसले यांनी फलंदाजीत आपली किमया दाखवून आता पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि त्याचा सामना करतील प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या. नावाजलेला असा हा फलंदाज प्रभाकर मेहता रोहन भोसले यांचा सामना करतील. आणि हा पहिला चेंडू आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण झेल सुद्धा घेता आलेला नाही. थोडं लांब होतं. प्रयत्न चांगला होता यष्टीरक्षक ब्लिझार्ड संकेत उर्फ ब्लिझार्ड याचं. श्री संजयदादा भगत आपल्याला मी नम्र विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे, व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. अंतिम फेरी पाहण्यासाठी आपल्या विभागातील लाडके असे शाखा प्रमुख संजयदादा भगत यांचे इथे आगमन झालेलं आहे. तरी विश्वमित्र क्रीडा मंडळ आपले शतशः ऋणी आहे, शतशः आभार व्यक्त करीत आहे. व्यासपीठाच्या समोर असलेल्या सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी जरा बाजूला उभं राहायचं आहे, मंडळाला सहकार्य करायचं आहे. साईप्रसाद मयेकर उर्फ तुम्ही कार्यकर्त्या सगळ्यांना जरा व्यास समोरून त्या साईडला जा, तिथे जाऊ शकतात, तिथे जाऊन बघू शकतात. मंडळाला सहकार्य करा. अतिशय सुंदर असा कट लागलेली आहे आणि हा चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 42. पहिल्याच षटकामध्ये 5 षटकार मारलेले होते आशिष चिंदरकर यांनी आणि हा चौकार आणि पुन्हा एकदा सज्ज आणि आबाद. अतिशय सुंदर गोलंदाजी रोहन भोसले याची. एक मोठा धक्का दिलेला आहे किंग्स या संघाला. रोहन भोसले हा खरोखरच अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीत त्यांनी आपली चमक दाखवलेली आहे आणि गोलंदाजीत सुद्धा ते कालपासून चमक आपली दाखवत आहेत. सुंदर असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो वर्ल्ड स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती.
वरळी प्रीमियर लीगचे हे सामने कालपासून आपण पाहत आहोत. हे सामने आपण यशस्वीरित्या पार पाडत आहोत ते फक्त आणि फक्त विश्वमित्र क्रीडा मंडळ यांच्या ह्या कार्यकर्त्यांमुळे. आणि जे मंडळ, जे संघ दर संडे, दर रविवारी या क्रीडांगणात खेळत असतात, या सर्व संघांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे सहकार्य विश्वमित्र क्रीडा मंडळाला केलेलं आहे, या मंडळातील, ह्या मैदानातील जितके संघ या मैदानावरती खेळतात त्या सर्व संघांचे मी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. जे सहकार्य तुम्ही अजूनपर्यंत केलेलं आहात ते ह्या पुढेही तुम्ही कराल ही आशा बाळगतो. धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटकार संदेश गावंड यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि हा सीमारेखा पार. धावसंख्या झालेली आहे ती 48-48. संदेश गावंड हे या लीगमध्ये काही जास्तच फॉर्ममध्ये आलेले आहेत. सध्या विकेएमचे खेळाडू जास्तच फॉर्ममध्ये दिसत आहेत. वरळी वॉरियर्स या संघाला अतिशय कालच्या दिवसात धुरंधर अशीच फलंदाजी करून त्यांनी हरवलेलं होतं. पुन्हा एकदा संदेश गावंड यांचा षटकार पाहायला आपल्याला मिळत आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 54. वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 55. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे संदेश गावंड. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 56. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 56. आता जो षटक येणार आहे तो आहे चॅलेंजर षटक. संदेश गावंड, आपल्यासाठी एक ऑफर आलेली आहे. जर तुम्ही 3 चेंडूत 3 षटकार मारलात तर सूर्या बाबू यांकडून आपल्याला रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार कंटिन्यू, 3 षटकार लगातार. प्रभाकर मेहता, तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे. जर तुम्ही 3 चेंडूत 3 षटकार मारलात तर शुभम पाटील यांच्याकडनं 501 रुपयाचा पारितोषिक आहे. अजूनही 30 धावांची गरज हा सामना विजयी होण्यासाठी. आणि संदेश गावंड पुन्हा एकदा स्ट्राईकवरती लेक्सच्या दिशेने टोलावलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 57. या चॅलेंजर ओव्हरमध्ये साहिल यांनी एका चेंडूत 1च धाव दिलेली. अजूनही 5 चेंडूत 15 धावांची गरज आहे. बघूया प्रभाकर मेहता आपल्या संघासाठी 15 धावा काढतात का. दोन चेंडू 2 धावा. अजूनही 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज.
उत्कृष्ट अप्रतिम गोलंदाजी साहिल यादव यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 2 धावा. अजूनही 3 चेंडू 14 धावांची गरज. वेल बोल्ड, वेल बोल्ड. 4 चेंडू 2 धावांची गरज. सॉरी 4 चेंडू 2 धावा दिलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू 14 धावांची गरज चॅलेंजर ओव्हरसाठी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साहिल यादव यांच्याकडून. हा. साहिल यादव ह्या मैदानातील गाजलेले असे कर्णधार होते. दयाशंकर यादव त्यांचा सुपुत्र. आणि हा षटकार. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असताना त्यावरती पुन्हा एकदा मात दिलेली आहे आणि हा षटकार. 5 चेंडूत 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही एका चेंडूत 8 धावांची गरज. ही चॅलेंजर ओव्हर स्वीकारण्यासाठी आपल्या पटांगणामध्ये उत्कृष्ट फलंदाज जे होते ते म्हणजे दया यांचा सुपुत्र जो गोलंदाजी करत आहे तो आहे साहिल. आपल्या पप्पांचं नाव रोशन करत आहे. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे तो साहिल आपल्या संघासाठी. जेव्हा आपल्या मैदानामध्ये सामने असतात तेव्हा तो साई कृपा या संघाकडून खेळणारा हा साहिल पुन्हा एकदा उत्कृष्ट. बारा चेंडूत 25 धावांची गरज. 12 चेंडूत 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावांची गरज. वर्ली किंग्स या संघाला विजयी होण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे चॅलेंजर ओव्हरमध्ये साहिल यांनी. खरोखर या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61. रोहन सावधी संदेश गावण 12 चेंडू 25 धावा. आणि हे झेल बाद झालेले आहे संदेश गावण. अतिशय सुंदर गोलंदाजी सोहन भोसले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सुंदर असा झेल, अतिशय सुंदर झेल. आणि संदेश गावण हा मोठा धक्का वर्ली किंग्स या संघाला. संदेश तूच आपण जेव्हा चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये मगाशी तूच म्हणालास की हा 4था पर्व आहे. 3 पर्वामध्ये वर्ली किंग्स फायनलला पराभूत झाली होती आणि हा 4था पर्व आहे. अजूनही अटीतटीचा सामना सुरू आहे. तुला काय वाटते याच्यामध्ये संदेश कनगोटकर? काही होऊ शकते कारण का समोर रोहन भोसले आहे. जसं इथे प्रभाकर मेहता सारखा फलंदाज आहे तर गोलंदाजीसाठी तिथे रोहन भोसले सुद्धा आहे. काही होऊ शकतो. शेवटी हा क्रिकेट आहे. कोणीही पराभूत होऊ शकतो आणि कोणीही विजयी. दोघांपैकी एकाला तरी पराभूत आणि विजयी व्हायचं आहे तर दोघी संघापैकी कोणीही जिंकू शकतो. अजूनही मॅच कुठे एका दिशेने वळलेला नाही आहे. बरोबर बोला संदेश. जसं वर्ली ब्लास्टरमध्ये रोहन भोसले आहे तसंच वर्ली किंगमध्ये अजूनही या मैदानाचा किंग म्हणजे प्रभाकर मेहता अजूनही खेळपट्टीवरती आहे. बघूया तो आपल्या संघाला विजयी करतो का संदेश? प्रभाकर मेहता जोपर्यंत आहे उन लोगों की उम्मीद भी कायम है. क्योंकि तुम्ही बघितलं असेल साजन चषकामध्ये प्रभाकर मेहता याने बोलून दाखवलेलं होतं की साजन सरांसाठी मी आपला स्वतःचा संघ सोडून साजन सरांना विजयी करणार आणि करून दाखवलेलं. आता सुद्धा त्याचा तोच प्रयत्न आहे. अजूनही 9 चेंडूत 20 धावांची गरज वर्ली किंग्स या संघाला विजयी होण्यासाठी. वेलफील्ड सुंदर असे फटके मारत आहे प्रभाकर मेहता पण ते
चौकार चार्ली- किंवा षटकारांच्या चार्ली स्वरूपात बॉल बदलत तुम्हाला नाही. लागेल आहे, काही दुखापत झाली आहे का? नाही ना? ओके, गुड स्पिरिट. अजूनही 8 चेंडूत 19 धावांची गरज. हा सामना पाहायला बघा कशी प्रेक्षकांची खचाखच अशी गर्दी झालेली आहे. फायनलचा अंतिम फेरीचा सामना आहे. 8 चेंडू 19 धावा. हो 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 हो, वेल बोल्ड रोहन, वेल बोल्ड रोहन, वेल बोल्ड. 7 चेंडू 18 धावा. अटीतटीचा सामना, अंतिम फेरीचा सामना. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. चित्र आपल्याला थरारक असं दिसत आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा प्रभाकर मेहता आणि ही अवांतर धावसंख्येत वाढ झालेली आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. जोपर्यंत वळी किंग्स या संघाकडून खेळपट्टीवरती प्रभाकर मेहता उपलब्ध आहे तोपर्यंत त्यांच्या मॅच जिंकण्याच्या अपेक्षा सुद्धा जिवंत आहेत. आणि हा सुंदर असा सीमा रेखा पार. मी हा संदेश अगोदरच म्हटलं म्हणालेलं होतं, जोपर्यंत किंग खेळाडू पटांगणामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतो. खरोखर उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. अजूनही विजयासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज वर्ली किंग्स या संघाला विजय होण्यासाठी. मला वाटतं संदेश, वर्ली किंग्स हा संघ 3 वर्षाचा रेकॉर्ड ह्या 4थ्या पर्वामध्ये तोडणार आहे. त्याच वळणावरती वर्ली किंग्स हा संघ चाललेला आहे. काय बोलशील यामध्ये तू संदेश? हॅलो सचिन दादा, शेवटी हा क्रिकेट आहे. कधी कोणत्या दिशेने वळेल सांगू शकता येणार नाही. कारण का आपल्या ह्या सामन्यांमध्ये षटकारा विषयी दुसरासुद्धा 9वासुद्धा इथे आहे. तर 1 चेंडू 9 धावा असताना सुद्धा सामना विजयी होऊ शकतो 9वा मारून. काहीही सांगू शकत नाही. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना पाहण्यासाठी लाखो करोडो प्रेक्षक उपस्थित. आणि हे डॉगीज सुद्धा आपल्याला क्रीडांगणात फिरताना दिसत आहेत. अतिशय अंतिम सामन्यासारखा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चित्त थरारक सामना. 7 चेंडू आणि 11 धावा. आणि हा पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा गडी बाद. झटका लागलेला आहे पुन्हा एकदा किंग्स या संघाला. आता 5 चेंडू आणि 11 धावा. अजूनही नॉन स्ट्राईकला त्यांच्या आशा ज्या आहेत त्या जिवंत आहेत. कारण का नॉन स्ट्राईकला प्रभाकर मेहता उर्फ प्रभ्या हा उपलब्ध आहे. पुढील फलंदाज चंद्रशेखर निषाद उर्फ चंदू. अतिशय हा सुद्धा नावाजलेला फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा असणारा हा फलंदाज. त्याच्या हाईटवरती जाऊ नका, हाईट कम फाईट ज्यादा असा असणारा हा खेळाडू. चंद्रशेखर निषाद उर्फ चंदू. अतिशय सुंदर गोलंदाजी आकाशाची. पहिला चेंडू एक गडी मिळवून दिलेला आहे आपल्या संघासाठी. आणि चंदू सज्ज झालेला आहे आकाशाची गोलंदाजी. आणि हा समोरच्या दिशेने पटकावलेला आणि हा चौकार. सुंदर फलंदाजी चंदू याची. पहिल्या चेंडूत चौकार ठोकलेला आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. जर साजन सर या संघाला, वळली किंग्स या संघाला आपला गेल्या 3 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल तर 4 चेंडू 7 धावा तुम्हाला मिळवाव्या लागतील. तर तुमचा हा संघ विजयी होईल. अन्यथा तुमचा रेकॉर्ड तसाच कायम राहील याची नोंद घ्यायची.
अवांतर धावसंख्येत वाढ. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडूत 6 धावांची गरज वळी किंग्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. 4 चेंडू आणि 6 धावा. चित्त थरारक असा सामना, रोमांचक असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर अशी गोलंदाजी आणि काही गडबडीत आणि धावचीत झालेले आहेत चंदू निषाद. पंचांकडे प्रभाकर मेहता रनआउट आहेत, धावचीत आहे, त्यांची मागणी मागतायत, पण पंचांनी ती फेटाळलेली आहे आणि चंदू निषाद बाद झालेले आहेत. ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो खेळाडू आकाश बोंडे पटांगणामध्ये आलेला आहे. मला वाटतं माझा मंडळ नम्रता मित्र मंडळ जोरात टाळ्या होऊन दे. आकाशसाठी नम्रता मित्र मंडळ जोरात टाळ्या होऊन दे. आकाश बोंडे आलेला आहे, जोरात टाळ्या, जोरात. आकाश बोंडे खरोखर उत्कृष्ट असा हा खेळाडू आहे या पटांगणामधला. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. फक्त एका षटकाराची गरज आणि किंग्स या संघाचा रेकॉर्ड ब्रेक. षटकार मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार आणि वरळी किंग्स हा संघ 2024 वर्ल्ड प्रीमियर लीगचा विजेता झालेला आहे. साजन सर यांचा हा संघ रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आणि पुन्हा एकदा ती किमया करून दाखवलेली आहे. प्रभाकर मेहता अतिशय सुंदर फलंदाजी. ज्यावेळेला 2 संडे अगोदर ज्या साजन सर चषक होता त्या दिवशी सुद्धा अशीच फलंदाजी करून आपल्या संघाला त्याने विजयी केलेलं होतं आणि पुन्हा एकदा साजन सरांच्या शब्दावरती त्यांनी मान ठेवून त्यांचा संघ पुन्हा एकदा विजयी झालेला आहे. मंडळाकडून अभिनंदन. हॅलो, माइक चेक चेक, माइक चेक. डीजे डीजे ऐक ना दादा. हॅलो हॅलो. 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 हा बा ह्या माईकचा आवाज जरा कर. हॅलो, माईक चेक. हॅलो 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 हॅलो, माईक चेक. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग